तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आता झाली सकाळची वेळ, इथे मिनी तोंड वगैरे धुवून दातं घसले, ब्रश केला आणि चहा प्यायला घेतला। म्हणजे आज मिनी आंघोळ केली नाही कारण की सकाळी माझ्या हीटरमुळे प्रॉब्लेम झाली। आमच्या हीटरवरती पाणीच तापलं नाही, खूप वेळ वाट पाहिली पण तापलं नाही। मग मी म्हटलं पहिले मी स्वयंपाक करून घेते, नाही तर मी रोज पहिले आंघोळ करते मग स्वयंपाक करते। तर इथे मिनी माझ्या जावाकडनं हीटर आणलं, त्यांच्या हीटरवर पाणी गरम केलं तेव्हा मी आंघोळ केली। आणि इथे 9 वाजले, मयुरीला आणि माझ्या मिस्टरांना उठवायला आले कारण की मयुरीला जायचं होतं शाळेत आणि ह्यांना कामावर। तर ही मयुरीनं खूप नाटकं करते, लवकर उठतच नाही, तिच्या मागं माझा खूप वेळ निघून जातो। तर मी आता हिला उठवते, हिला दात वगैरे घसायला लावते, तवर हे आवडतं। मग हिचा नाश्ता वगैरे होऊस तर मग ह्यांचं आवरून झालं का, हे कामावर निघले का मग मी मयुरीला आंघोळ घालून तिला तयार वगैरे करून मग तिला शाळेत पाठवते। म्हणजे हिला ना आवरलं, तिचं आंघोळ झाली पण तिचा नाश्ता काही झालाच नाही। जवळ मी चालणार नाही तवर ती पटकन खाणार असं, पण तिला सकाळी खूप कंटाळा येतो खायचा। तर इथे मयुरीचं मी आवरून दिलं आणि मी आता चालले आहे बाहेर। मला बाहेर म्हणजे मी बाहेर कामाला जाते आणि इथे केंद्रात पण यायचं होतं मला खूप दिवसापासून। मी म्हटलं केंद्रात जाईन पण काही जाणं झालंच नाही। आज मी सकाळी म्हणजे असं अचानक विचार केला की आज केंद्रात जाईन, पण जाणं झालं माझं खूप दिवसापासून। म्हणजे केंद्रात जायचं म्हणतात ते देवाची इच्छा राहिली तेव्हाच होतं पूर्ण। तर आज मला वाटतं स्वामींची इच्छा होती की त्यांनी मला त्यांच्या दर्शनाला बोलवलं आणि खरंच आज मला त्यांचं दर्शन झालं। म्हणजे मी ज्या गोष्टी विचार करते ना त्या कधी होतच नाही, हे आज अचानक झालं। आणि मी आता घरी चालले कारण की घरी मला जाऊन पसारा वगैरे आवरायचा होता खूप। आणि इथे मी साबुदाणे केले, ते आत्याचा माझा उपवास होता त्याच्यामुळे मयुरीला पण तेच दिलं। आणि मी केंद्रामधनं स्वामींचा फोटो आणला, आता मी घर क्लीन करून बघते कुठं ठेवते, नक्की तुम्हाला शेअर करेन की स्वामींचा फोटो कुठं ठेवला। तर तुम्हाला माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तर बाय, अशीच माझे ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब